आता बातम्या पाहू या विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भात। मुकुट सोनेरी की पितळेचा हा वाद आता पेटलेला आहे। बावनकुळेंना दिलेला मुकुट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। मुकुटाची रक्कम समाजासाठी वापरण्याचा दावा सुद्धा केला गेलाय। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या मुकुटाच्या वादाला राजकीय फोडणी मिळाली आहे। या मुकुटाचा वाद वाढू नये म्हणून तो मुकुट सोन्याचा नसून पितळेचा असल्याचा दावा केला गेलाय। एवढंच नव्हे तर आता या मुकुटाची विक्री करून त्यातून येणारा पैसा सामाजिक कामासाठी वापरणार असल्याचं सुद्धा जाहीर केलंय। मात्र मुकुटाच्या विक्रीचा विषयही ट्रोल झालाय। मुकुट जर पितळेचा असेल तर त्याच्या विक्रीतून असा किती पैसा येणार असा सवाल नेटकऱ्यांनी समाज माध्यमावर विचारलाय। या मुकुटाचा विषय बावनकुळे यांच्यासाठी डोकेदुखी ठरलाय। तर या मुकुटाचा विषय काय आहे पाहूया। बावनकुळे अमरावती दौऱ्यावर असताना त्यांचे मुकुट देऊन स्वागत केलं गेलं। भाजपा शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांनी सोनेरी मुकुट बावनकुळेंना दिला। पोटेंनी सुवर्ण मुकुट देऊन स्वागत केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली। सोनेरी मुकुटावर चर्चा होताच तो मुकुट सोन्याचा नसून पितळेचा असल्याचा दावा केला गेलाय। मुकुट विकून आलेला पैसा समाजोपयोगी कामासाठी वापरणार असल्याचा सुद्धा दावा करण्यात आलाय। नेटकऱ्यांनी त्यावरही टीका केली आहे। पितळेच्या मुकुटातून किती पैसा येणार असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय। बावनकुळे यांचा हा मुकुटाचा विषय आता वादाचा विषय ठरलाय। तर बावनकुळेंना दिलेल्या सोनेरी मुकुटावरून राजकीय टोलेबाजी सुरू होण्याआधीच त्यांनी तो मुकुट भाजपा पदाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केला। तरीही हा वाद वाढत चाललाय। सोनेरी मुकुट घालून करण्यात आलेला आहे। सोनेरी मुकुट न जातो पितळेचा आहे। सोनेरी मुकुट घालून करण्यात आलेला आहे। सोनेरी मुकुट न जातो पितळेचा आहे। समाज माध्यमावर बावनकुळे आणि मुकुट देणारे प्रवीण पोटे यांच्यावर टीका होताच पक्षाकडूनही बावनकुळेंचं समर्थन करण्यात आलंय। महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीला नेत्रदीपक विजय मिळाला आणि या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी एक सोनेरी मुकुट आज चंद्रशेखरजी बावनकुळे यांना परिधान केला। हा मुकुट परिधान करण्याच्या मागची भावना त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपाला मोठा विजय मिळाला आणि त्या भावनेपोटी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहापोटी त्यांनी तो मुकुट त्यांना अर्पण केला। या मुकुटातून प्राप्त होणाऱ्या आर्थिक रकमेतून समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा सल्ला देण्यात आलाय। हा मुकुट सोनेरी मुकुट नाही तर मग यातून आर्थिक रक्कम कशी मिळेल, यातून समाज उपयोगी रक्कम कशी मिळेल असा सवाल समाज माध्यमांवर उपस्थित होतोय। याची चर्चा ही राज्यभरात सुरू आहे। दरम्यान मुकुट देणारे प्रवीण पोटे यांनी मात्र सोनेरी मुकुटबाबत सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट त्यानंतर एडिट केली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।